स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पडळकरांबाबत वैभव पाटलांचं मोठं विधान। विटात अनिल आप्पा वैभव दादा एकत्र आल्यानंतर काय म्हणाले? तुम्हाला दातांच्या समस्या आहेत, मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। विटा इथं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी निवडी झाल्यानंतर वैभव पाटील यांनी निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार केला। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनिल म बाबर यांच्या कार्यालयात वैभव पाटील यांनी हजेरी लावली। यावेळी जिल्हा कार्यकारिणीमध्ये खानापूर तालुक्याला ठळक माप देण्यात आलं। निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला। मोदी साहेबांनी केलेलं काम तळागाळात पोहोचवणं व पक्षवाढीसाठी आम्ही एकत्रितरित्या करत आहोत। नजीकच्या काळात अनिल म बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप आणि पक्षाचं काम सक्षम करू, असे यावेळी बोलताना वैभव पाटील यांनी सांगितलं। यावेळी आम्ही वैभव पाटील यांना पडळकर आणि तुम्ही कधी एकत्र येणार हा प्रश्न विचारला, तेव्हा वैभव पाटील यांनी हसत त्याला उत्तर दिलं। या त्यांनी पडळकरांच्या बाबतीत केलेल्या मोठ्या विधानाची चर्चा मतदारसंघाला आहे। बघूया त्यावेळी नेमकं काय म्हटलंय वैभव पाटील यांनी। सांगली जिल्हा भाजपची परवा 2 दिवसापूर्वी जी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली, त्याच्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष तसेच आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा आणि सर्व जिल्ह्यातील नेते मंडळींचं, तालुक्यातील सर्व नेते मंडळींचं मी धन्यवाद व्यक्त करतो की तसं ढळतं माप म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं विटा शहराला या निमित्तानं मिळालंय। जिल्हा कार्यकारिणीवरती उपाध्यक्ष म्हणून असतील, 2 चिटणीस म्हणून असतील आणि अनेक जणांना सदस्य असं भरभरून माप आमच्या पदरात पक्षाने टाकलंय। खरं तर हे जबाबदारी आमच्यावरती येत असताना आमची पण जबाबदारी आहे की पक्षाला याच्यातून या येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सर्व निवडणुका असतील, किंबहुना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचे विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या निमित्तानं असेल। आणि ज्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण भारत देशामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत, गोर गरीब दीन दलित आडले नडलेल्यांना मदत करायची जी भूमिका पक्षाची आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असेल। या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितपणे आणि सक्षमपणे काम करणं ही खरं तर आमच्यावरती आता नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून अगदी आम्ही नवीन जुनं असं कुठलंही मनामध्ये किंतु परंतु न बाळगता सर्वजण पक्षासाठी प्रामाणिक काम करतील हा संदेश मी या निमित्तानं देतो। आपल्याला नजीकच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास येतील की ज्येष्ठ नेते आदरणीय आप्पांच्या नेतृत्वाखाली आम्ही विटा शहर आणि परिसरामध्ये भाजप ह्या पक्षाचं काम अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीने तर गेल्या अनेक दिवसापासून अपेक्षा होती आप्पा आणि तुम्ही एकत्र यावं, तसं तुम्ही एकत्र आलेला आहे। आता पडळकर आणि तुम्ही कधी एकत्र या? आम्ही सगळे बरोबरच आहोत। एकदा पक्षामध्ये आपण आल्यानंतर गट तट हा प्रकार नसतो। उलट मी म्हणेन मीच उशीर आलो, हे सगळे आधीचे आहेत। आप्पा तर फार पूर्वीचे आहेत, त्यानंतर पडळकर साहेब आहेत आणि शेवट मी असं म्हणेन की आम्ही सगळेजण समन्वयानं एकमेकांना बरोबर घेऊन सक्षम आणि चांगल्या पद्धतीने पक्षाचं काम या मतदारसंघात करू आणि नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास येतील आणि मला खात्री आहे की एक जिन्सीपणानं आम्ही सगळेजण या पक्षाचं काम करू। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा।